5-6 दिवसाखाली मी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर केलेला होता. त्यामध्ये मी मनी प्लांट लावलेलं होतं आणि आज बघा हा मनी प्लांट किती छान ग्रो झालेला आहे. हे जे छोटे छोटे अगदी शाईन असलेले जे लीव्स बघतायत ना तुम्ही, हे नवीन आलेले आहेत. यावरून कळतं मनी प्लांटची ग्रोथ किती छान झालेली आहे. मला हे बघून खूपच जास्त आनंद झाला होता, कारण की मी पहिल्यांदाच मनी प्लांट लावलेलं होतं. खूप जणांकडून ऐकलेलं होतं की हे मनी प्लांट जळून जातं, जास्त टिकत नाही, पण लकीली हे खूप छान ग्रो झालं म्हणून खूप आज आनंद होत होता. आणि जेव्हापासून याला लावलेलं आहे ना, त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच याचं पाणी चेंज करत आहे. म्हणजेच मागच्या ब्लॉगमध्ये मी हे लावलं होतं त्यावेळेसच ते पाणी होतं आणि आज नवीन पाणी यामध्ये ॲड करत आहे. अगदी 5-6 दिवसानंतर जरी पाणी चेंज केलं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटायला लागलं आता. आणि याचे लीव्स वगैरे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतले आणि परत या बॉटलमध्ये याला इन्सर्ट केलं. बघू शकतात खूपच सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे. खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. आज मी याची जागा थोडीशी चेंज केलेली आहे. बेसिन जवळ याला ठेवलेलं आहे. उद्या किंवा परवा मी अजून थोड्याशा कटिंग्स वगैरे घेऊन येणार आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. घरामध्ये लहान मुलं असली की जागच्या जाग वस्तू कधीच राहत नाही. असंच आमच्यासोबत होतं. आता हा जो शोकेस आहे ना, यामध्ये ना प्रथम मी काही रॅन्डम वस्तू घेतली की लगेच त्याच्या हातात घ्यायची आणि इथं ठेवायचं. असं करत करत अगदी 8 ते 15 दिवसामध्ये तुम्ही बघू शकतात किती जास्त पसारा इथे झालेला होता. म्हटलं चला आज आहे ना उभ्या उभ्या घेऊया ना हे मस्तपैकी व्यवस्थित आवरून घेऊयात. सामान खाली घेताना कळलं की यामध्ये खूप असं सामान आहे जे मला डिक्लटर करायचे आहे. लगेच लागलं हाती सफाईला लागले. टिश्यू पेपर घेतला आणि आपलं अर्बन वाईपचं किचन क्लीनर स्प्रे केलं, 30 सेकंद वेट केला आणि लगेच व्यवस्थित वाईप ऑफ करून घेतलं. खूपच सुंदर असं निघालं होतं. क्लिनिंग खूप एफर्ट्सलेसली होते. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अगदी स्ट्रॉंग असा कोणताही वास नाही. म्हणजे जसं आपण विनेगरचं सोल्युशन वापरतो ना, त्यामध्ये विनेगरचा खूप स्ट्रॉंग फ्लेवरचा वास येतो, तसं यामध्ये ना खूप माइल्ड फ्रेग्रन्स आहे. खूप छान वाटते स्प्रे केल्यानंतर. आज काम करण्यामध्ये नवीनच असा कॉन्फिडन्स होता, कारण की आज माझं आउटफिटही नवीन होतं. आजकाल मला कपड्यांची शॉपिंग करायला एवढं अजिबात आवडत नाही, पण हे ड्रेस घेतल्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला, कारण की मला माझ्या मनासारखे कपडे भेटले होते. नाही तर मला आहे ना, मी कधी डीमार्ट वगैरे जर गेले ना, मी कधीच कपड्यांची शॉपिंग करत नाही. मला आहे ना डीमार्टमध्ये ना क्रॉकरी युनिट, त्याच्यानंतर युटेन्सिलचं सेक्शन, त्याच्यानंतर डेकोर आयटम, असं काही जो सेक्शन असतात ना, हे सेक्शन एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे ना मी डीमार्ट गेले ना कपड्यांचं, ग्रोसरीचं कोणतंच सेक्शन बघत नाही, पण त्या सेक्शनकडे मी पहिले वळते. आजकाल माझं असंही झालेलं आहे, मला कपड्यांची शॉपिंगमध्ये 10% आनंद भेटतो, पण तेच डीमार्टची शॉपिंग जर असेल ना त्यामध्ये मला 101% आनंद भेटतो. लिटरली खरं सांगते. त्यातही ग्रोसरी शॉपिंग नाही बरं का. त्यात सर्वात मोठा आनंद म्हणजे एखादं भांडं खरेदी करणं. हे फक्त माझ्यासोबत आहे की तुमच्यासोबत पण आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. तरीही आजकाल मी खूप प्रमाण कमी केलेलं आहे शॉपिंगचं, भांडी खरेदी करण्याचं, कारण की ज्यावेळेस शिफ्टिंगची बारी येते ना त्यावेळेस ना खूप जास्त पसारा माझ्याचकडून होतो, कारण की ते आवरायला मला एकटीलाच यावं लागतं. म्हणून आता सध्या ना जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत आता भांडी घ्यायचं थोडंसं कमी प्रमाण करणार आहे मी. बघा बोलता बोलता इथे सगळे जे कप्पे शेल्फ्स आहेत ना ते व्यवस्थित असे क्लीन करून घेतलेले आहे मी. आता यामध्ये मी लायनर म्हणून आहे ना अशा प्रकारचे काही ज्या बॅग्स असतात ना यांना कट करून घेत असते शेल्फ्सच्या साईजनुसार. या ज्या बॅग्स आहेत ना या माझ्याकडे भरपूर प्रमाणात येतात, त्यामुळे यांचा वापर मी शेल्फ्स म्हणून वापरत असते. हवं असेल तर रियुजेबल पण आहे, पण मी काय करते जनरली 2-3 वेळेस वापरते. खूप जास्त खराब झाले की टाकून देते. बघू शकतात परफेक्ट असं शेल्फ्स माझा तयार झालेला आहे. आता यामध्ये सामान लावून घेऊयात. तर आमचे ना दोघांचे एक शेल्फ्स डिवाइड झालेले आहेत. हा जो शेल्फ दिसतोय ना हा माझ्या मिस्टरांचा आहे आणि याला अरेंज करण्यासाठी मी अशा प्रकारचे काही ऑर्गनायझर वापरत असते. हे शक्यतो ना पार्सलचे डबे आहेत, ते थोडेफार व्यवस्थित साईजमध्ये असले ना की मी त्यांचाच वापर यूज करते ऑर्गनायझर म्हणून. आणि हा जो एरिया आहे ना हा माझा डेली यूजसाठीचा वॅनिटी एरिया आहे. बघू शकतात यामध्ये किती जास्त क्लटर झालेला आहे. आले तेव्हापासून यामध्ये व्यवस्थित असं अरेंजही केलेलं नव्हतं, पण आज करून घेतलं. तसंही यामधलं खूप असं सामान होतं त्याचं मी डिक्लटरिंग करून घेतली. वेस्टेज जे काही होतं ते टाकून दिलं. आता माझ्याकडे ना काही अशा प्रकारचे कटर्स होते, खूप सारे होते, पण यातले आता 2-3 राहिले तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहे. हे इतके जास्त नाजूक आहेत ना की अक्षरशः आपण हलक्या हाताने जरी प्रेस केलं ना तरी खराब होऊन जातात. म्हणून यावेळेस मी यांना अजिबात ठेवलं नाही, टाकून दिलं डायरेक्ट.
कारण की या कटरचा काही वापरही व्हायचा नाही आणि जर वापरायला घेतलं तर व्यवस्थित शेपही यायचा नाही, म्हणून वेस्ट ऑफ मनी असं झालं माझं आणि मी यांना टाकून दिलं. शेल्स तर इथे व्यवस्थित ऑर्गनाईज झालेले होते. लागल्या हाती खालचेही शेल्स मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतले. आमच्याकडे 2 टीव्ही युनिट आहे. पहिले जो होता तो आमचा स्वतःचा आहे आणि हा जो युनिट आहे ना टीव्हीचा, हा ओनरचा आहे. त्यामुळे 2-2 वेळेस मला सफाई करावी लागते. लागल्या हाती यांचीही मी थोडीशी सफाई करून घेतलेली होती. हे नॅपकिन मला बऱ्यापैकी कामी आले बरं का. थोडंसं काही डस्टिंग वगैरे असेल ना, क्लिनिंग असेल ना, तर खूप इझिली होऊन जायची. वॉश करून परत परत वापरायलाही खूप इझी होतं. माझ्या मते तर हे प्रोडक्ट मला इनिशियली आवडलं नव्हतं, पण आता तर मस्त वाटतंय. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही नक्की परचेस करू शकतात. तर लागल्या हाती ना माझ्याकडे काही डॉक्युमेंटच्या बॅग्स होत्या 2, त्यांचंही मला डिक्लटरिंग करायचं होतं. इतका जास्त पसारा होता याच्यामध्ये, इतका जास्त की काढता काढता नाकी नऊ आला. मिस्टरांना सांगितलं होतं तुमचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील तर तुम्ही काढून घ्या, पण ते काय म्हणे त्याच्यात सगळं इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा मी चेक केलं ना त्यावेळेस मला त्याच्यामध्ये 90% रद्दीच भेटली. आता मी सांगितलं होतं चेक करून घ्या, त्यांनी नाही चेक केलं तर त्यात त्यांचा इश्यू. पुढे चालून एखादा डॉक्युमेंट जर सापडत नसेल ना तर त्यात त्यांचा प्रॉब्लेम. अशी बोली मी पहिलेच करून घेतली होती. नंतरच मी ही डिक्लटरिंग करायला घेतलेली होती. नाहीतर त्यांना बळजबरी उठून आणणारच होते, पण म्हटलं जाऊ दे मीच करून घेते. कारण की कसे स्वतःच्या हाताने डिक्लटरिंग केले ना ते कमीत कमी मला चांगलं वाटतं दुसऱ्यांच्या हातांपेक्षा. आणि बघू शकतात किती जास्त याच्यामध्ये कचरा सापडलेला आहे. 75% इथे जुने लाईट बिल्स होते, जे की अक्षरशः 2023 आणि 24चे होते. म्हटलं आता याचा काही वापरही नाही आणि यूजही होणार नाही, म्हणून टाकून दिलं. काय करावं ठेवून, उगाच घरामध्ये पसारा म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे जितकं जास्त रद्दी पेपर घरात असतात ना तितके जास्त झुरळ होण्याची शक्यता दाट असते. मी खूप वेळेस ऑब्झर्व केलेलं आहे, झुरळ येणं पेपरच्या वस्तूंशी खूप जास्त अटॅच असतात. एखादे बॉक्स असते कार्डबोर्डचे, त्यासोबत ते खूप जास्त असतात. त्यामुळे मी शक्यतो कार्डबोर्ड वापरत नाही घरामध्ये. आणि वापरायचं असेल ना तर अशा ठिकाणी वापरते जिथं की मॉइश्चर अजिबात लागणार नाही. तर अशा प्रकारे माझी बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली होती. खूप जास्त डिक्लटरिंग केलेली आहे, त्यामुळे भरपूर अशी जागा झालेली आहे नवीन वस्तूसाठी. आता लागल्या हाती ज्या इकडं तिकडं वस्तू झालेल्या होत्या ना, जशा की मेडिसिन्सच्या, त्या सुद्धा त्यांच्या ठिकाणी मी इथं ऑर्गनाईज करत होते. आता माझ्याकडे ना अशा प्रकारच्या सेल्स आहेत. यामध्ये ना मी एक जो स्टोरेजचा युनिट आहे ना, हा मी स्पेशल मेडिसिन स्टोअर करण्यासाठी केलेला आहे. तर त्यामध्ये सर्व मेडिसिन मी स्टोअर करत असते. आणि दुसरा जो युनिट होता ना असा काही शेल्स, यामध्ये मी सगळे रोल्स ठेवलेले होते. पण आता रोल्स इतके जास्त झालेले आहे की याच्यामध्ये अजिबात बसत नव्हते. म्हटलं यांना थोडंसं वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करूयात. इतके जास्त रोल्स झालेले आहेत नाही ते खूप जास्त. आता यांना ना एक स्पेशल युनिटच करायचं असं विचार होता, जेणेकरून एकाच ड्रॉवरमध्ये सगळे राहतील तर जास्त इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही. म्हणून पहिल्यांदा जो मी एरिया किंवा ड्रॉवर खाली केलता ना त्याच ड्रॉवरमध्ये हे सर्व रोल्स इथे ऑर्गनाईज करून ठेवत आहे. इथे ना यांचा वापर मी कधीच आहे ना फूड स्टोरेज करण्यासाठी कधीच वापरत नाही. फक्त कुकिंगमध्ये किंवा आईस्क्रीम सेट करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईल वापरते. केकसाठी बटर पेपर लागतो तो एक, आणि काही जे रोल्स आहेत ना पेपर्सचे ते मी ॲज अ लायनर म्हणून वापरते. आता जो शेल्स मी खाली केलेला होता त्या शेल्समध्ये मी आता फक्त पूजेचं साहित्य ठेवणार होते, जेणेकरून इकडं तिकडं शोधायची गरज पडणार नाही. आता इथे मी सर्व दिवे वगैरे ऑर्गनाईज करत होते. देवांचे वस्त्र वगैरे आजकाल माझ्याकडे जास्त नाही आहे, जितके आहे तितके. आणि ही माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ना थोडीशी खणलेली आहे माझ्याकडनं. याला मला विसर्जित करायची आहे, पण अशा ठिकाणी माझं जाणंच होत नाही जिथं की या महाराजांचं विसर्जन करता येईल. म्हटलं जोपर्यंत आपण जात नाही नदीपर्यंत तोपर्यंत यांना लाल वस्त्रात असं गुंडाळून ठेवते. आणि कुठं नदीवर वगैरे जायचं असेल ना त्यावेळेस यांना विसर्जित नक्कीच करून देऊ. म्हणून हे सर्व साहित्य मी इथं पूजा युनिटमध्ये ठेवलेलं आहे. तसेच महाराजांची मूर्ती खणलेली आहे, त्यामुळे याला पूजत नाही. बऱ्यापैकी तुम्ही विचारताल मला की याला पूजायला पाहिजे, ती मूर्ती खणलेली आहे म्हणून मी आता ही मूर्ती पूजत नाही. तर हा शेल्स देखील माझा व्यवस्थित ऑर्गनाईज झालेला होता, तो देखील त्याच्या ठिकाणी लावून दिला. आता ते झालं की लगेचच काल थोडीशी अशी ग्रोसरी घेऊन आलतो, जे की डेली नीडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तेच मी जागच्या जागी ठेवून दिलेली होती. संध्याकाळ झालेली होती, 5:30 वाजलेले होते. एवढेच काम आवरेपर्यंत लागल्या हाती लगेचच झाडूसनी साफ करून घेतलं. एकदा घर झाडलं की अक्षरशः 50% घर स्वच्छ झाल्यासारखं दिसतं, मला तरी वाटतं बरं का. इथे प्रथमला ही भूक लागलेली होती. म्हटलं चला लागल्या हाती प्रथमसाठी काहीतरी बनवून घेऊया. तर इथे मी प्रथमसाठी राजगिराचा जो दिरडा असतं ना ते इथं बनवत होते.
तसंही आषाढी एकादशीला मी राजगिरा आणलं होतं पीठ, तर त्या पिठाचा काही वापर झाला नाही आणि तसंच जर ठेवलं तर त्याला जाळं लागून ते खराब होऊ शकेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रथमला खूप जास्त आवडतात राजगिऱ्याचे धिरडे, त्यामुळे ते देखील बनवून घेतले. ते जेवण झालं की लगेचच प्रथम इथे झोपी गेलता. खूप लवकर झोपला होता कारण की तो आज दिवसा अजिबात झोपलेला नव्हता. आणि आता मी इथं स्वयंपाकाला घेतलेलं होतं. तर आज मी स्वयंपाकामध्ये ना खानदेशी पद्धतीची ना कच्च्या शेवची भाजी बनवत आहे. आज त्याचे वडील म्हटले होते की आज मी घरी जेवणार आहे, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आज काहीतरी स्पेशल बनवूया. पण नंतर मला कळलं की ते आलेच नाही, त्यामुळं माझा सर्व अर्धा स्वयंपाक वाया गेला. ठीक आहे, तसंही मला आजकाल एकटं जेवायची खूप जास्त सवय झालेली आहे. प्रथम असतोच तसा, पण आज तो झोपलेला आहे. तसंही एकटं जेवणात मला खूप जास्त शांतता वाटते, त्यामुळे कोणी असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही मला. लग्नाच्या सुरुवातीला वाटायचं की माझ्यासोबत कोणी जेवायला नाही, पण आता त्याचं काहीच रिग्रेट वाटत नाही. तर ठीक आहे असो. आता इथे ना भाजी कशी करायची ना कच्च्या शेवची मी तुम्हाला सांगते. काय करायचं, आपलं जो बेसिक कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ना ते बनवून घ्यायचं. हे वाटण व्यवस्थित खळखळीत उकळलं की यामध्ये आपल्याला शेव सोडायची आहे. तर हे पीठ आहे ना अक्षरशः याच्यामध्ये फक्त आहे ना मीठ, हळदी आणि लाल तिखट टाकून आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि बघू शकतात व्हिडिओमध्ये मी कसं करत आहे. अशा प्रकारे शेव वरतून टाकून घ्यायची. तर अशा प्रकारची कच्च्या शेवची भाजी खानदेशमध्ये खूप जास्त प्रकारे बनवतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. या भाजीची जर डिटेल रेसिपी जर हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तिथून जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकतात. भाजीला 5 मिनिटं अजून व्यवस्थित उकळून घेतलं. लागल्या हाती चपात्या देखील करून घेतलेल्या होत्या. चला तर मग आता मी जेवण करते आणि आजचा व्लॉग इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.